नमस्कार मित्रांनो. चला तर आता प्रोग्रामिंगमध्ये थोडं पुढे जाऊया. आपण बघितलं आहे की आर्डिनो बोर्डमध्ये 14 डिजिटल पिन आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या पिन कशा कॉन्फिगर करायच्या प्रोग्रामिंगद्वारे ते आपण बघणार आहोत. चला तर मग. डिजिटल आय.ओ. म्हणजे काय? डिजिटल इनपुट आणि डिजिटल आउटपुट. आपल्याला माहिती आहे की डिजिटलमध्ये बायनरी व्हॅल्यू असते, ती एक तर 0 असते किंवा 1 असते, ऑन किंवा ऑफ असते. आपण अजूनही म्हणतो की 0 व्होल्ट आहे की 5 व्होल्ट, किंवा आपण म्हणतो ती लो आहे की हाय आहे. डिजिटल इनपुट म्हणजे काय? की मायक्रो कंट्रोलरकडे येणारी व्हॅल्यू ही 0 आहे का 1 आहे, त्याची लॉजिक स्टेट काय आहे. त्याचप्रमाणे डिजिटल आउटपुट म्हणजे मायक्रो कंट्रोल करून जाणारी व्हॅल्यू ही 0 आहे का 1 आहे, त्याची लॉजिक स्टेट काय आहे. प्रोग्रामिंगद्वारे आपल्याला जर डिजिटल पिन इनपुट किंवा आउटपुट सेट करायचे असेल तर आपल्याला पिन मोड हे फंक्शन लागते, ज्याच्याद्वारे आपण पर्टिक्युलर पिन ही इनपुट किंवा आउटपुट सेट करू शकतो. पण समजा आपल्याला एखादी पिन ही लो किंवा हाय सेट करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल राईट या फंक्शनचा उपयोग करावा लागतो. या फंक्शनद्वारे आपण पर्टिक्युलर पिनला लो किंवा हाय सेट करू शकतो. त्यासाठी ती व्हॅल्यू तिथे मेन्शन करायला लागते. चला तर डिजिटल राईटचा वापर प्रोग्राममध्ये कसा करायचा हा आपण बघूया. ब्लिंक एक्झाम्पल जे आधी आपण बघितलं होतं, ज्याच्याने आपण LED ला ब्लिंक केलं होतं, म्हणजे ऑन ऑफ केलं होतं आणि बोर्ड टेस्ट केला होता, तो प्रोग्राम बघूया. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की पिन 13 ला आपण तो LED जो आहे तो लावला होता आणि त्याच्यावरनं आपण तो चेक केला होता की तो ऑन आहे का ऑफ आहे. त्यामुळे आपल्याला आता इथे पिन 13 जी आहे, जी आपल्याला आउटपुट पिन म्हणून सेट करायला लागेल, कारण तिथे आपल्याला आउटपुट बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण सेटअपमध्ये जाऊन पिन मोड 13 आज आपल्याला आउटपुट सेट करायला लागेल. म्हणजे ती आपली डिजिटल पिन 13 ही झाली आता आउटपुट. आणि सेटअप काय होतं तुम्हाला माहिती आहे की ते फक्त एकदा रन होतं आणि सेट करतो व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू सेट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की तो LEDला ऑन ऑफ करायचा आहे. ऑन करायचं म्हणजे आपल्याला त्याला 5 व्होल्ट द्यायचे आणि ऑफ करायचं म्हणजे त्याला आपल्याला 0 व्होल्ट द्यायचे. तर आपण लूपमध्ये डिजिटल राईटनी त्याला व्हॅल्यू देणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे की 13 पिनला आपल्याला व्हॅल्यू द्यायची आधी हाय. ती व्हॅल्यू आपल्या डोळ्यांना दिसली पाहिजे, म्हणून थोडासा आपल्याला त्यांना डिले द्यायला लागेल. डिले दिल्यानंतर काय होईल की ती व्हॅल्यू आपल्या डोळ्याला दिसेल. नंतर आपण डिजिटल राईट परत करणार आहोत. आता काय करायचं आहे, एकदा जो LED ऑन झाला आहे तो आपल्याला ऑफ करायचा आहे. ऑफ करायचा आहे म्हणजे काय करायचं, त्याला आपल्याला व्हॅल्यू 0 द्यायची आहे, म्हणून आपण इथे लिहिलं लो. तर आपण काय केलं आहे की डिजिटल पिन 13ला लो केली आहे. लो केल्यानंतर सुद्धा आपल्याला डोळ्यांना दिसलं पाहिजे, म्हणून आपण परत इथे दिला आहे. अशाप्रमाणे हे कंटिन्युअसली वर्क होत राहणार आणि आपला LED जो आहे तो ऑन ऑफ होत राहणार. पिनवर आलेली व्हॅल्यू ही आपल्याला जर रीड करायची असेल तर आपण डिजिटल रीड या फंक्शनचा वापर करतो. या फंक्शनद्वारे आपण ती व्हॅल्यू रीड करू शकतो, जी एक तर लो असते किंवा हाय असते. ह्या प्रोग्राममध्ये आपण डिजिटल रीडचा उपयोग केला आहे. आपण बटन प्रेस केल्यानंतर LED ऑन झाला पाहिजे आणि जर बटन प्रेस नसेल तर LED हा ऑफ असला पाहिजे. त्यासाठी आपण LED जो आहे तो पिन 13ला लावलेला आहे आणि बटन जे आहे ते आपण पिन 7ला लावले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला परत कॉन्फिगरेशन करायला लागेल. त्यासाठी आपल्याला पिन मोड वापरावं लागेल. LED हा आपला आउटपुट आहे, त्यामुळे आपल्याला LED जी पिन 13 आहे तिला आपल्याला
आउटपुट म्हणून सेट करायला लागेल आणि बटन जे आहे ते आपलं इनपुट आहे, कारण आपण जी व्हॅल्यू आहे बटनची ती प्रेस झाली आहे की नाही हे बटनवरनं ठरवणार आहोत. त्यामुळे ती जी पिन आहे ती आपल्याला इनपुट म्हणून असाइन करायला लागेल. तर इथेही आपण कॉन्फिगरेशन केलं आहे LED ला आउटपुट आणि बटनला इनपुट. आता लूपमध्ये काय करायला लागेल की आपल्याला काय करायचं आहे, बटनची व्हॅल्यू बघायची आहे. जर ती प्रेस असेल तर आपल्याला LED पिन आहे तिला ऑन करायचं आहे. तर ती करण्यासाठी आपण इथे लिहिलं आहे डिजिटल रीडचा वापर केला आहे. आपण डिजिटल रीडनी बटनची व्हॅल्यू जी आहे ती बघणार आहोत आणि ती आपण इथे एक व्हेरिएबल घेतला आहे व्हॅल, त्याला असाइन केली आहे. त्या व्हॅल्यूनुसार आपण LED पिन आपला ऑन आणि ऑफ होणार आहे. म्हणून इथे लिहिलं आहे डिजिटल राईट LED पिन व्हॅल्यू, म्हणजे ऑन किंवा ऑफ जी असेल, हाय किंवा लो असेल त्याप्रमाणे आपला जो LED आहे तो ऑन किंवा ऑफ होणार आहे.